की सर AI मुळे माझा जॉब जाणार आहे का. सो इट्स व्हेरी ऑब्वियस ट्रेंड की जुन्या गोष्टींची रिप्लेसमेंट ही नवीन गोष्टींनी होत असते, तर इंडस्ट्रीला पण त्या लोकांची गरज नाही. बरोबर. असा प्रकार आहे. एवढ्या लोकांची आता गरज नसल्यामुळे थोडासा ले ऑफ IT इंडस्ट्रीमध्ये 2023 नंतर तुम्हाला दिसायला लागतो. सध्याचे ट्रेंडिंग स्किल सेट म्हणजे फर्स्ट वन इज AI ML. IT इंडस्ट्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे असतील, या सगळ्या बाबींवरती आपल्या इथे चर्चा होणार आहे. नमस्कार, सिटी फास्टच्या या पॉडकास्ट शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे. IT इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्स असतील किंवा एक्सपिरियन्स असेल, या सगळ्यांसाठी हा फायद्याचा पॉडकास्ट असणार. बरेच जणांना जॉबमध्ये इश्यू असतात. IT इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे जॉब सर्च करायचे असतात, बाहेर देशामध्ये जाऊन जॉब कसा करायचा असतो, IT इंडस्ट्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे असतील, या सगळ्या बाबींवरती आपल्या इथं चर्चा होणार आहे. कारण आपल्या इथं आज जे गेस्ट आलेले आहेत ते याच इंडस्ट्रीमधले म्हणजे IT इंडस्ट्रीमधलेच खूप मोठे एक्सपर्ट आपल्या ठिकाणी आलेले आहेत. सो आपल्या इथं जे गेस्ट आले आहेत ते आहेत प्रसाद सर. सो प्रसाद सर, सिटी फास्टच्या या शोमध्ये पॉडकास्ट शोमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण गप्पा मारूया IT इंडस्ट्री रिलेटेड. कारण काय होतं सर, बरेच विद्यार्थी IT इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतात आणि त्यांना आउट ऑफ कंट्री जाण्याचा खूप इंटरेस्ट असतो आणि त्यांना ते वेच माहीत नाही की कशा प्रकारे बाहेर जायचंय किंवा कशा प्रकारे स्वतःचा स्किल डेव्हलप करून पुढे जायचंय हे माहित नाही. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आमची इच्छा आहे की थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा. तुमचं जे करिअर आहे, तुम्ही तुमचे कॉलेज लाईफचे काही किस्से असतील किंवा तुम्ही कशा प्रकारे स्ट्रगल केलंय आणि किती विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलंय. सो हे थोडक्यात जर सांगितलं तर थोडंसं व्ह्युअर्सला कळेल की ते कोणासमोर बसले सध्या. माझं नाव प्रसाद सासे. आय हॅव कम्प्लिटेड माय बॅचलर्स अँड मास्टर्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. नॉट बाय द चान्स बट बाय द चॉईस आय ऑफ फॉर द टीचिंग करिअर. आणि मी माझा पहिला जॉब म्हणून विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर जॉईन झालो. ओके. देन आय वर्क देअर फॉर 5 years. 5 वर्ष तिकडं काम केलं आणि मग मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला पुणे येथे काम केलं. So total 11 years of experience in university teaching. So then I decided to come out of university coaching. आणि माझं स्वतःचं कोचिंग युनिट चालू करण्यासाठी मी ह्या जॉब मधून बाहेर पडलो. And then we started with the firm as N Infinity Engineering Academy. ओके. सुरुवातीला आम्ही कन्व्हेन्शनल इंजिनिअरिंग सब्जेक्ट साठी कोचिंग प्रोव्हाइड करायचो, जसं की मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, थिअरी ऑफ कम्प्युटेशन, डेटा स्ट्रक्चर्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि मग इंडस्ट्रीची नीड लक्षात घेता आणि जॉब ओरिएंटेड कोर्सेस डिप्लॉय करण्यासाठी मग आम्ही अजून एक फर्म सुरू केली, N Infinity Info Solutions. ओके. आणि मग त्याच्या अंडर वी स्टार्टेड कंडक्टिंग प्रोफेशनल कोर्सेस फॉर जावा प्रोग्रामिंग, पायथॉन प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर अप टू इंडस्ट्री लेवल. अशा पद्धतीने गेले 13 वर्ष वी आर इन टू दिस ट्रेनिंग इंडस्ट्री. आणि जवळपास 6,500 विद्यार्थ्यांचा डेटाबेस आहे. सक्सेसफुली प्लेस्ड इन IT इंडस्ट्री. 6,500 विद्यार्थ्यांना शिकवलं तुम्ही आता? हो सर. ग्रेट जॉब. राईट. आणि दे आर वर्किंग इन IT इंडस्ट्री अँड ॲज अ अलुमनी आमचे फर्दर स्टुडंट पण प्लेस करण्याची जबाबदारी सुद्धा तेच मुलं घेतात. आणि तेच मुलं आमच्या नवीन मुलांना प्रेरणा देतात ॲज वेल एज त्यांना प्लेस पण करतात. असं आहे. सो इंटरेस्टिंग ऍक्च्युअल तुमचं जे आहे करिअर आहे. ऑलरेडी अकॅडमीचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना आता काय शिकवायचं, काय द्यायचंय हे सगळं ऑलरेडी सेट आहे. राईट. अजून काय काय सर्टिफिकेशन तुमचे झालेले आहेत? सो इंडस्ट्री लेवलचं टीचिंग देण्यासाठी मग मी काही ग्लोबल सर्टिफिकेशन्स केले. अच्छा. जसं की ओरॅकल सर्टिफाईड जावा प्रोग्रामर आहे मी. ओके. ॲज वेल एज ओरॅकल सर्टिफिकेशन फॉर ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग सुद्धा केलं. देन रेड हॅट सर्टिफिकेशन केले. आणि हॅव्हिंग सम कोर इंटरेस्ट इन लर्निंग फॉरेन लँग्वेज, आय हॅव डन माय बॅचलर्स इन जॅपनीज ऑल्सो. ग्रेट. आणि जॅपनीजचे काही इंटरनॅशनल लेवलचे सर्टिफिकेशन्स आहे, आपण त्याला JLPT म्हणतो, जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके. सो आय कम्प्लिटेड माय N5, N4, N3, N2 सर्टिफिकेशन्स ऑल्सो. त्या सर्टिफिकेशनचा फायदा असा आहे की मुलांना
इंडस्ट्री लेवलला आपल्याला ट्रेनिंग देता येतं ओके, आणि त्याचा फायदा जरूर मुलांना होताना मी बरोबर. एक्सपिरियन्स करत आहे. सो आपण आता स्टार्ट करूया पॉडकास्टला. काही छोटे छोटे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांनाच पडलेले प्रश्न असतील हे जवळपास, म्हणजे फ्रेशर्स पाहतायत, एक्सपिरियन्स पाहतायत. सो आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. हम्म. सध्याचा जो IT काळ चालू आहे, IT इंडस्ट्री, त्यातले हम्म. ट्रेंड्स काय आहेत सध्या? सध्याचे ट्रेंड्स म्हणता येतील तर सध्या फुल स्टॅक डेव्हलपमेंट ओके हा एक मेजर ट्रेंड तुम्हाला बघता येईल. ओके पूर्वी नॉर्मल लँग्वेज शिकण्याचे कोर्सेस करून सुद्धा मुलांना IT इंडस्ट्रीत एक्सपोजर मिळत होता. हम्म. पण सध्या IT इंडस्ट्रीमध्ये थोड्याफार प्रमाणात ट्रेंड एम्प्लॉई घेण्याचे प्रमाण वाढलंय. ओके. त्यामुळे त्यांना असं पाहिजे की विद्यार्थी जॉईन होतानाच त्याला फुल स्टॅक म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द UI डेव्हलपमेंट टिल बॅक एंड डेव्हलपमेंट हे सगळं माहिती पाहिजे. सो तो एक ट्रेंड आहे, जसं की फुल स्टॅक जावा प्रोग्रामिंग, फुल स्टॅक पायथॉन प्रोग्रामिंग, as well as AIML is one of the very good trend. ओके ओके क्लाउड कम्प्युटिंग मध्ये सुद्धा मुलं काम करू शकतात. सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग हा सुद्धा एक चांगला ट्रेंड म्हणता येईल. आणि प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्यावर त्याला टेस्टिंगची गरज असतेच. बरोबर. तर त्यामुळे सॉफ्टवेअर टेस्टिंग हा सुद्धा एक खूप चांगला अच्छा. एरिया ऑफ ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणारा वे आहे. ओके सो हे सगळे एरियाज आहे जिकडं मुलं त्यांच्या चॉईसनुसार ते फील्ड ऑप्ट करू शकतात. ओके. आणि हे सगळं जे आहे, म्हणजे तुम्ही जे एवढे लिस्ट सांगितली, ते सगळाच एक विद्यार्थी नॉलेज गेन करू शकतो का, नाही किंवा गरजेचं आहे का? नाही, मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल लक्षात घेऊन, ओके मला प्रोग्रामिंग मध्ये आवड आहे का, किंवा मला टूल्स वेगवेगळे हँडल करायची आवड आहे का, मला थोडं मॅथमॅटिक्स ओरिएंटेड जास्त चांगला इंटरेस्ट डेव्हलप करता येतोय का, याप्रमाणे तो मुलगा निर्णय घेऊ शकतो की मला कुठल्या फील्ड मध्ये गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीचे स्किल सेट जर त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केले तर डेफिनेटली त्याला तो फायदा होऊ शकतो. बट इंडस्ट्री इज इन नीड ऑफ मास्टर ऑफ वन. बरोबर. सो त्यांनी एक कुठला तरी वे निवडून त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळवावा असं मला वाटतं. ओके ओके. तर सध्या IT क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली सर्टिफिकेशन आहेत जे विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे? ज्यावेळेस आपण IT क्षेत्राचा विचार करतो, कॉलेजमध्ये जे काही ते शिकतायत ते तर फंडामेंटल्स त्यांना हवेच आहेत. पण अजून इंडस्ट्रीच्या नीड प्रमाणे त्यांनी काही ऍडिशनल सर्टिफिकेशन्स करावेत. जसं की NPTEL सर्टिफिकेशन्स आहेत, काही कोर्सेराचे सर्टिफिकेशन आहे. हे बेसिक लेवल सर्टिफिकेशननी ते सर्टिफिकेशन्स त्यांचे स्टार्ट करू शकतात, जे की ते त्यांच्या रिझ्यूम मध्ये पण किंवा लिंक्डइनच्या प्रोफाईलला पण ऍड करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त ग्लोबल सर्टिफिकेशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. ग्लोबल सर्टिफिकेशन. फॉर एक्झाम्पल जावाचे जर ग्लोबल सर्टिफिकेशन्स आपण बघितले तर ग्लोबल सर्टिफिकेशन जावाचे आर प्रोव्हाइडेड बाय ओरॅकल. सो ओरॅकल सर्टिफाईड असोसिएट म्हणून कोर जावाचं एक सर्टिफिकेशन आहे. ओके. तो सर्टिफिकेशन क्लिअर झाल्यावर ओरॅकल सर्टिफाईड जावा प्रोग्रामर नावाचा नेक्स्ट लेवलचा सर्टिफिकेशन आहे. त्याच्यानंतर अजून एक सर्टिफिकेशन आहे जो ऍडव्हान्स जावा रिलेटेड आहे. सो ओरॅकल सर्टिफाईड वेब कंपोनंट डेव्हलपर. तर हे सर्टिफिकेशनचा खूप जेन्युइन यूज त्यांना त्यांच्या करिअरमध्ये होऊ शकतो. सो ह्या सर्टिफिकेशन नंतर त्यांच्या रिझ्यूमवर त्यांना ओरॅकलचा लोगो ऍड करता येतो. हो, मी आता बरेच रिझ्युमे मी पण बघितले, राईट. त्यावरती ओरॅकल सर्टिफाईड त्यामुळे सर्टिफिकेशन असेल तर ते त्यांना वापरते, अदरवाईज नाही वापरते. डेफिनेटली. आणि हे काही फेक सर्टिफिकेशन्स नसतात, कारण त्यांच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यावर डायव्हर्ट होऊन ओरॅकलच्या पेजवर डायरेक्ट त्यांचं नाव दिसतं की दिस पीपल आर सर्टिफाईड. सो दीज आर व्हेरी जेन्युइन सर्टिफिकेशन अबाउट जावा आय सेड. पण त्याच पद्धतीने तुम्ही अदर टेक्नॉलॉजीचे पण सर्टिफिकेशन्स करू शकतात. आणि हे ऍडिशनल सर्टिफिकेशन नेहमी तुमच्या रिझ्यूमला एक ऍडिशनल पॉवर देणार आहे की तो शॉर्टलिस्ट व्हायला तुम्हाला जास्त मदत होईल. बरोबर. IT क्षेत्रासोबत आपल्याला नेहमी अपडेट राहावं लागतं, बरोबर. ते अपडेट राहण्यासाठी काय तंत्रज्ञान वापरता किंवा काय प्रोसेस कशी वापरता तुम्ही? राईट. आता IT क्षेत्रात नेहमी अपडेट राहावं लागतं. बरोबर. याचं एक्झाम्पल म्हणजे मी सुरू केलं माझं कोचिंग फ्रॉम मायक्रो प्रोसेसर टीचिंग ओनली. त्यानंतर आतापर्यंत आय स्विच्ड 13 डिफरंट टेक्नॉलॉजीज. ओके. आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी येत राहतं आणि तुम्हाला ते नवीन शिकत जावं लागतं, कारण त्या पद्धतीने इंडस्ट्रीच्या नीड चेंज झालेल्या असतात, विद्यार्थ्यांचे नीड चेंज झालेले असतात, आणि चेंज इज द ओनली कॉन्स्टंट आपण जे म्हणतो. तर तशा पद्धतीनेच तुम्हाला IT फील्डमध्ये लर्निंग हे कॉन्स्टंट ठेवावंच लागतं.
मग अपडेट्स म्हणजे नवीन नवीन व्हर्जन्स येत असतात. त्या व्हर्जन प्रमाणे नवीन नवीन ऍडिशन्स होत असतात. तर ते ऍडिशन्स तुम्हाला शिकून घ्यावं लागतात. एखादा नवीन फीचर आलं किंवा एखादा नवीन टेक्नॉलॉजी आली, त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अडॉप्ट व्हावं लागतं. आणि आता तर सध्या खूपच वास्ट चेंजेस होत आहेत आणि एआय मुळे हे सगळे चेंजेस तुम्हाला खूप लवकर तुमच्या समोर येत आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या चेंजेसला तुम्ही अडॉप्ट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कंटिन्युअस लर्निंग हा मूलमंत्र म्हणता येईल. आणि तो प्रत्येकाला आयटी क्षेत्रात राहायचा असेल तर दॅट फेलो हॅज टू अपडेट हिमसेल्फ एव्हरी टाइम. आता एआयचा विषयच निघालाय, तर एआय मुळे हे जे आयटी इंडस्ट्रीमधले जे लोक आहेत त्यांना काही नुकसान आहे का, किंवा त्यांच्या जॉबवरती काही फरक पडू शकतो का? डेफिनेटली खूप मुलांच्या असे क्वेरीज असतात की सर एआय मुळे माझा जॉब जाणार आहे का. सो ऑटोमेशन ज्या वेळेस आलं, सो इट्स व्हेरी ऑब्वियस ट्रेंड की जुन्या गोष्टींची रिप्लेसमेंट ही नवीन गोष्टींनी होत असते. फॉर एक्झाम्पल नावडेज आपण स्मार्टफोन वापरतो, हार्डली काही लोकांकडे तुम्ही कीपॅड वाले फोन बघतात. बरोबर. सो नवीन गोष्ट ही जुन्या गोष्टीला रिप्लेस करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या नवीन क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर तुम्हाला नवीन क्षेत्राशी जोडून घेणं, त्याच्याशी रिलेटेड लर्निंग करणं आणि तुमच्या जॉबशी निगडीत असलेले सर्व स्किल आत्मसात करणं ही गोष्ट गरजेची आहे. म्हणजे त्यांनी एआय सोबत जर ते सिंक झाली किंवा अपडेट झाली तर जॉबला धोका नाही. डेफिनेटली म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आता एआय वापरून जर त्यांना त्यांच्या जॉबसाठी कमी वेळात करता आल्या तर ते लोक पाहिजेच आहे इंडस्ट्रीला. बरोबर. सो त्यांच्या जॉबला तो धोका नाही. बरोबर. पण जर तुम्ही काही न शिकता तुम्ही जर ओल्ड टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही कॉन्स्टंट स्टिक टू राहिले आणि तुम्ही म्हटले मला नवीन आता हे काही नकोय, तर इंडस्ट्रीला पण त्या लोकांची गरज नाही. बरोबर. असा प्रकार आहे. आयटी मध्ये जॉब करत होते आणि आता सडनली ते एमपीएससी युपीएससी करून सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केलं. आता आपले एक स्टुडंट होते, ती इन्फोसिस मध्ये होते. बरोबर. आफ्टर वर्किंग 2 years इन इन्फोसिस ती आता एमपीएससी करून ती सब इन्स्पेक्टर आहे. चेंजेस एकदम. सो डायरेक्ट फील्ड चेंज करतात, कारण डिपेंड्स की कोणाला कसं सूट होतंय ते एन्व्हायरमेंट. आणि तो प्रेशराइज आहे थोडा सिनारिओ सध्याचा, त्यामुळे ते प्रेशर किती झेपते त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर. सर, गेल्या काही वर्षामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे बदल झाले, जॉब बदल, त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता का? सो कोविडच्या वेळेमध्ये सगळी इन्स्टॅबिलिटी तयार झाल्यामुळे आयटी मार्केट एकदम जोरदार वरती गेलं. कारण खूप लोकांना त्यांचे जे बिझनेस होते ते ऑनलाईन मोडमध्ये आणायचे त्यावेळेस गरज भासली. आणि त्यामुळे आयटी इंडस्ट्रीमध्ये जे लोक वेब सेंट्रिक ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकत होते अशा लोकांची खूप सारी प्लेसमेंट झाली. पण सडनली कोविड नंतर सगळं रेग्युलराइज झाल्यावर प्रोजेक्टची संख्या थोडीशी कमी झाली आणि मग आता आयटी इंडस्ट्री इज फेसिंग 2022 पासून थोडासा डिक्लाइन झोन तुम्हाला दिसेल. तर त्यामुळं एवढ्या लोकांची आता गरज नसल्यामुळे थोडासा ले ऑफ आयटी इंडस्ट्रीमध्ये 2023 नंतर तुम्हाला दिसायला लागतो. त्याच्या आधीची जी रेट ऑफ रिक्रुटमेंट होते तेवढी रेट ऑफ रिक्रुटमेंट तुम्हाला 2025 मध्ये खरंच दिसणार नाही. अच्छा. यावरती काय आता आयटी इंडस्ट्रीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स तुम्ही करू शकता की हे प्रॉब्लेम्स होत आहेत म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे? आता हे जे लोक इंडस्ट्रीमधून ले ऑफ होऊन बाहेर आले किंवा आपण म्हणू रेसेशनच्या कारणामुळे ते लोक बाहेर आले, ते जरी आता बाहेर आहेत तरी ते जॉब सर्चिंग मध्ये आहेत समजा, बट दे आर सर्चिंग द जॉब ॲज अ एक्सपिरियन्स्ड इंजिनियर. आणि आता जे फ्रेशर्स आहे जे आता डिग्री घेऊन इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, दे आर लाईक फ्रेशर आणि ते पण त्यांच्याबरोबर कम्पीट करतायत. मग त्या केसमध्ये फ्रेशर्सनी काही नवीन स्किल आत्मसात करून आपण त्या पोस्टसाठी कसं इलिजिबल आहोत ह्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके. म्हणजे थोडक्यात त्यांना एक्स्ट्रा स्किल्स घेणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत कम्पीट करायचं असेल. डेफिनेटली. सर, एक महत्वाचा प्रश्न होता, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आयटी मध्ये करिअर करायचं असते तर सगळ्यात चांगली स्किल कुठली किंवा गरजेची स्किल कोणती आहे? राईट. त्यांच्या अकॅडमिक जे काही त्यांनी स्किल सेट डेव्हलप केलाय त्यांच्या डिग्रीच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायला त्यांना नवीन स्किल सेटची गरज आहे. सध्याचे ट्रेंडिंग स्किल सेट म्हणजे फर्स्ट वन इज AIML. येस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग.
नजीकच्या काळात त्याला खूप सगळ्या ओपनिंग्स येणार आहेत. ओके. सेकंड वन आय कॅन से लाईक की रोबस्ट बॅकएंड सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट हा एक खूप चांगला स्कोप राहील. ओके. आणि आता सगळे ऍप्लिकेशन वेबसेंट्रिक ऍप्लिकेशन्स म्हणून डेव्हलप होत आहेत, तर ऍप डेव्हलपमेंट ॲज वेल एज वेब डेव्हलपमेंट हा सुद्धा एक त्यांना चांगला पर्याय आहे. अच्छा. आणि अजून एक गोष्ट सांगता येईल की सगळंच काही क्लाउड सेंट्रिक झाल्यामुळे क्लाउड कम्प्युटिंगचे सर्टिफिकेशन सुद्धा खूप सारा महत्वाचा रोल प्ले करू शकतात त्याच्यात. अच्छा. आता हे जे एज्युकेशन घेतात सगळे विद्यार्थी, यामध्ये सर्टिफिकेशन खूप महत्वाचं आहे का त्यांना मिळालेलं स्किल खूप महत्वाचं आहे? दोन्ही महत्वाचं म्हणता येईल आपल्याला. अच्छा. कारण सर्टिफिकेशन जॉबच्या अकॉर्डिंग, जॉब जर त्यांना मिळवत असेल त्यांच्याकडे जर फक्त सर्टिफिकेशन आहे आणि स्किल नाहीये बरोबर, तर चालेल का असं मला म्हणायचंय? नाही, दोन्हीची रिक्वायरमेंट आहे का ते मी असं सांगू शकेल की सर्टिफिकेशन तुमच्या जर रिझ्यूम मध्ये असेल तर तुमचा रिझ्यूम लवकर शॉर्टलिस्ट होईल. ओके. इंटरव्ह्यू साठी. आणि इंटरव्ह्यू मध्ये टेक्निकल टेस्ट मध्ये आणि टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये तुमच्यात जर ते स्किल सेट्स असतील तर ते स्किल सेट्सच्या अगेन्स्ट तुमची रिक्रुटमेंट होईल. म्हणजे दोन्ही महत्वाचं आहे. नुसते सर्टिफिकेशन करून खरंच काही तेवढा इम्पॅक्टफुल तुम्हाला आउटकम देता येणार नाही. म्हणजे त्यांचं त्या इंटरव्ह्यू पर्यंत ते पोहोचू शकतात पण काम करू शकणार नाही स्किल नसल्यामुळे. राईट. बरोबर. पण एक असं आहे की जे सर्टिफिकेशन लेवलचा अभ्यास करतात जे लोक, त्यांना तो स्किल सेट डेव्हलप होतोच त्यांचा. कारण त्याशिवाय ते सर्टिफिकेशन एक्झाम क्रॅक करू शकत नाही. आणि हे सर्टिफिकेशन जे असतात ते सगळे एक्झाम सेंट्रिक असतात. ओके. त्यामुळे ती एक्झाम पास होण्यासाठी त्यांना स्किल सेट तो डेव्हलप करावाच लागतो, तरच ते सर्टिफाईड होऊ शकतात. असं एक आहे. करेक्ट. आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोडिंग जे स्किल आहे ते असणं गरजेचं आहे का त्या व्यतिरिक्त पण त्यांना जॉब मिळतात आयटी मध्ये? कोडिंग स्किल गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो, बट अप टू सर्टन लेवल. ओके. कारण इंडस्ट्रीमध्ये असे खूप काही प्रोफाईल आहेत जे नॉन कोडिंग बेस्ड प्रोफाईल आहेत. ओके. सो त्या केसमध्ये जर त्यांना फॉर एक्झाम्पल डे ऑफ इंजिनियर्स आहे, कोडिंगचं नॉलेज नसलं पण टूल हँडलिंगचं नॉलेज असेल तर दे कॅन वर्क व्हेरी वेल ॲज अ डे ऑफ इंजिनियर. ओके. तर पण कोडिंगचं स्किल असल्याचा फायदा त्यांना प्रत्येक प्रोफाईलला जनरली होतोच. त्यामुळे बेसिक कोडिंग स्किल असणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरेल इफ दॅट पर्सन वॉन्ट्स टू एंटर इन टू आयटी इंडस्ट्री. ओके. आयटी इंडस्ट्री मधले जे विद्यार्थी आहेत, आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत आपल्या पॉडकास्टच्या, त्यांना एक छोटंसं मार्गदर्शन तुमच्या थ्रू आपण करूया. की त्यांनी आता फ्रेशर असतील किंवा काही एक्सपिरियन्स पण असतील, त्यांनी भविष्यात काय करायला पाहिजे, तर थोडंसं मार्गदर्शन तुमच्याकडून होऊ देत. मला असं वाटतं की तो फ्रेशर असो किंवा इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स पर्सन असो, इन्स्टेड ऑफ वर्किंग ॲज अ जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन, ही शूड ट्राय टू बिकम अ मास्टर ऑफ वन. सो त्यांनी जे फील्ड निवडलंय त्या फील्डमध्ये थोडासा एक्सलन्स त्यांनी मिळवत राहावा. त्याच्यामध्ये जे जे काही अपडेशन्स येत आहेत ते त्यांनी ते करत राहावे. त्याच व्यतिरिक्त जॉब करता करता काही फ्रीलान्सिंगच्या पण ऍक्टिव्हिटीज या लोकांना करता येतील. स्वतःच्या देशात काही काम मिळवता येईल, परदेशातलं काही काम मिळवता येईल. त्यासाठी जर गरज पडली तर त्यांना परदेशी भाषा शिकणं सुद्धा खूप महत्वाचं राहील. आणि ह्या दृष्टीने जर वर्क केलं तर कदाचित आता ते जॉब करतायत पण 2-3 वर्षामध्ये फ्रीलान्सिंग करून स्वतःचा एकदम स्टार्टअप पण ते चालू करू शकतात किंवा they will be in the position to provide jobs to other also. So एक चांगलं ध्येय मनाशी ठरवून आणि त्या पद्धतीने प्लॅन करून त्यांनी जर तो एक्झिक्यूट केला टेक्निकल लर्निंगचा, सो दॅट विल बी मोर बेनिफिशियल फॉर इच अँड एव्हरी वन असं मला वाटतं. ओके. सो आता आपण प्रसाद सरांसोबत डिस्कस करत होतो आणि त्यांचा एक खूप छान पॉडकास्ट आपण आता लॉन्च करत आहोत. आयटी इंडस्ट्रीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे एक्सपिरियन्ससाठी सुद्धा आणि फ्रेशरसाठी सुद्धा मार्गदर्शन केलेले सरांनी आणि पुढे सुद्धा मार्गदर्शन करत राहतील सर. सो पाहत राहा सिटी फास्ट. थँक्यू सो मच.